शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज बजेटच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती। अध्यक्ष महोदय, ही कर्जमाफी करत असताना वारंवार पात्र पात्र, पूर्वी कोरा कोरा कोरा, आता पात्र पात्र पात्र। आता ह्याच्यातून कोण पात्र हे कसे ठरवणार? कारण 30 सप्टेंबर पर्यंतच्या 2025 पर्यंतची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही खरंच काय फायदा होईल? किती शेतकऱ्यांना फायदा होईल? नियमित कर्ज भरणाऱ्यांना काय फायदा होणार आहे? ही खरं म्हणजे 30 सप्टेंबर ही तारीख लावून शेतकऱ्यांना विश्वासघात शेतकऱ्यांचा करणारी फसवी अशी कर्जमाफी आहे हे आता बोलायला इथे पूर्णतः वाव आहे। मुळात महायुती सरकारनं 7/12 कोरा करणार आहे आणि सांगितलं की कोरा करू असं आश्वासन आपण सगळ्यांनी निवडणुकीमध्ये अध्यक्ष महोदय दिलेलं होतं। परंतु आता मात्र 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली, त्यातही सप्टेंबर 2025 ची अट घातली। आता अनेक शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे। ते व्याज धरून कर्जमाफी होणाऱ्या अनेकांनी ते कर्ज फेडलं नाही आणि त्यामुळे ते 3.5 लाखाच्या पलीकडे गेलाय। तरी वरची स्पष्टता कृषी मंत्र्यांनी इथे सांगितलं पाहिजे की तुम्ही एखाद्याकडे जर 5 लाख रुपयाचं कर्ज आहे आणि तुम्ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी देणार असाल तर त्याला 3 लाख रुपये न भरता त्याच्या खात्यामध्ये हे 2 लाख रुपये जाणार आहेत का? तुम्ही पात्र काय निकष काय असणार आहे याची माहिती आम्हाला दिली पाहिजे। नाहीतर तुम्ही 2 लाख द्यायचं नाही, पहिले तू 3 लाख भरा म्हणून शेतकऱ्याला सांगणार। शेतकरी 3 लाख भरणार नाही आणि तुम्ही म्हणाल आम्ही 2 लाख देणार नाही। म्हणजे यामध्ये आपल्याकडून या चर्चेमध्ये या विभागाच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळलं पाहिजे ही कर्जमाफी खरंच त्यांना लाभाची आहे की नाही, शेतकऱ्यांच्या खरोखर खात्यात पैसे जाणार आहेत की नाही। आणि म्हणून या ठिकाणी याची स्पष्टता अध्यक्ष महोदय हवी आहे। ज्या शेतकऱ्याने थकीत कर्ज 2 लाखाच्या वर गेले असतील तर त्याला आपण ते पैसे भरल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ कसा देणार? आणि त्या पलीकडे जाऊन ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार आहे या आशेने नियमित कर्ज भरले नाहीत, कर्जमाफी करणारच आहे सरकारने प्रॉमिस केलं, वचन दिली आणि घोषणा केली, त्यामुळे अनेकांना कर्जमाफी होणार म्हणून त्यांनी हे 50,000 रुपये ते भरले, त्यांनी नियमित कर्ज भरले नाहीत, ते देखील यापासून वंचित राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल। अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, यावेळी देखील सरकारने जाहीर केली होती मदत, त्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीच्या संदर्भात तुम्ही त्याची फाळणी केली। एक तरी मला सांगा की या खरडून गेलेल्या जमिनीमध्ये त्याची दुरुस्ती झाल्याचं एकतरी उदाहरण तुम्ही सांगा, एक गाव सांगा। खरीपाचं पीक गेलं, रब्बीचंही पीक गेलं तरी ते ना रोजगार हमीतून पैसे मिळाले, तुम्ही जे त्यामध्ये त्या GR मध्ये जे सांगितलं त्याप्रमाणे त्यामधून कुठल्याही शेतकऱ्याची जमिनीची मशागत झालेली नाही, खरडून गेलेल्या जमिनीचं पुनर्बांधणी झालेली नाही। आणि यासाठी आपण जी घोषणा केली ती फसवी होती, हे आता लपून राहिलं नाही। तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं अध्यक्ष महोदय। या वर्षी झाली, मागच्या वर्षी झाली आणि मागच्या वर्षी सुद्धा पिकांचं मोठं नुकसान झालं। केंद्राकडे 17 नोव्हेंबरला तुम्ही प्रस्ताव पाठवला 29,781 कोटीचा, पण अजूनही केंद्राने मदत दिली नाही। तुम्ही म्हणाल की आम्ही मदत दिली, 80% 85% लोकांना मदत मिळाली, पण तुम्ही ते मदत देत असताना केंद्राकडे तुमचा प्रस्ताव जातो त्याला केराची टोपली का टाकली जाते? आता मागच्या महिन्यामध्ये 4-5 तारखेला केंद्राचं पथक आलं, 2 महिन्यापूर्वी ते पथक वेळेवर यायला पाहिजेत। गुजरातमध्ये कुठलंही पथक न पाठवतात मदत दिली जाते। महाराष्ट्रातून जीएसटीच्या रूपाने देशात सर्वाधिक वसुली केली जाते, पण आमच्या वाट्याला मात्र आपण हा 29,781 कोटीच्या प्रस्तावाचा अजूनही पत्ता नाही। अद्यापही
विहिरी त्या ढासळल्यात, त्यांच्या मदतीसाठी कुठे काही पाऊल नाही, खरडून गेलेल्या जमिनीसाठी कुठे उपाययोजना नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातून येतो की मी सुधीर भाऊ आम्ही मागणी केली होती की धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्यामुळं त्यांच्या धानाला भाव नाही, हमी भाव नाही. अशा वेळेस 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस देण्याची मागणी आम्ही केली. आम्हाला अपेक्षित होतं की या बजेटमध्ये ते मिळेल, पण दुर्दैवानं त्याचा साधा उल्लेखही वित्तमंत्र्यांच्याकडून झालेला नाही. आणि धान उत्पादक जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं अध्यक्ष महोदय. म्हणून या ठिकाणी याचंही उत्तर आपण जर आमच्या मागणीला सकारात्मकता दाखवली आणि 20,000 रुपये प्रति हेक्टरी ज्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यांना बोनस देण्याची जर भूमिका स्वीकारली तर मला वाटतं आपल्याला शेतकरी धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल अध्यक्ष महोदय. मी घोषणा तर झाली, पण तुमच्या 25 सप्टेंबरच्या 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची पण अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूदच नाही. कशी देणार, काय देणार, आता ते सरकार ठरवेल. पण किमान त्याचा उल्लेख सुद्धा हे 35,000 कोटी रुपये साधारणतः लागतील, ते पैसे आणणार कुठून, कशी तरतूद करणार, यामध्ये काही त्याचा उल्लेख नव्हता. पण आम्ही आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवालातून तर वृद्धी दर म्हणजे कृषी क्षेत्राची किती मोठी पडझड होत आहे, तरी आपण शेतकरी दररोज 3 शेतकरी आत्महत्या करतात सरासरी महाराष्ट्रात. ही परिस्थिती असताना वृद्धी दर 9.1 वरून 3.4% आलाय. निर्यातीमध्ये घट झाली. राज्याच्या 2025-26 आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नाचा वृद्धी दर जो आहे 7.3% वरून फक्त 7.9% वाढण्याचा पूर्वानुमान आपण व्यक्त केला अध्यक्ष महोदय. पण यामध्ये 9.1 गेल्या वर्षाच्या 9.1% वरून वृद्धी दर 3.4% घसरण्याचा पूर्वानुमान व्यक्त केल्याने कृषी क्षेत्रामध्ये जे चिंतेचं वातावरण आता पसरलेलं आहे त्याही संदर्भात थोडासा खुलासा, हे जे शेती क्षेत्र वृद्धीवर झपाट्याने जो खाली आलेला आहे याही संदर्भात आपण जरा खुलासा करावा अशी आमची आपल्याकडे अध्यक्ष महोदय मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मोठा गाजावाजा करून यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आपण 2025-24 जून 2025 रोजी आणलेल्या बुद्धिमत्ता परिषद तारीख 22-23 ला जी काही 500 कोटीची यामध्ये तरतूद केली. आता अध्यक्ष महोदय, हे 500 कोटी रुपये तरतूद केली असताना यामध्ये या परिषदेमध्ये जगभरातील तज्ज्ञ लोक सहभागी होणार आहेत वगैरे, गुंतवणूक करार वगैरे सगळं झालं. किमान 2 कोटी रुपये त्या दररोजचा एक हाल त्या बीकेसी मध्ये घेतला गेला. तर 500 कोटी रुपये 3 वर्षासाठी खर्च करणार आहात, त्याची तरतूद पण केली. पण मला कळत नाही की हे तरतूद करत असताना यावर्षी काही खर्च केला असेल 7-8 कोटी रुपये चहा पाण्यावर, यातून साध्य काय होणार आहे. यामध्ये जे काही आपण काही प्रकल्प जे हाती घेतली होती, बारामतीतून ऊस, नाशिकला द्राक्ष, अशी काही प्रकल्प आपण ओपन टेंडर मागवून याच्याकडून जर IIT कडून हे तपासून घेतलं असतं आणि यामध्ये तपासून घेऊन यावर जर चर्चा करून या प्रकल्पाला काही निधी दिला असता तर शेतकऱ्यांना या नवोन्मेष तंत्रज्ञानाचा नक्की फायदा झाला असता. पण तसं होताना काही दिसत नाही अध्यक्ष महोदय. हे आपल्याला या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये झालेलं जे काही हे AI फॉर एग्री 2026 ही जंगी परिषद आपण घेतली, यातून काय साध्य होणार आहे, काय झालं आहे आणि किती यातून शेतकऱ्यांना फायदा होईल याबाबत आपण जरा उल्लेख केलात आपल्या उत्तरातून, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या ठिकाणी नक्कीच आपल्याला न्याय दिल्याचं लक्षात येईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी सांगितलं की हमी भावाच्या संदर्भात